विमले, हा काय सांगितलं शांताबाईला? आमच्या जावाजावामध्ये काय भांडणं लावते काय? तुला काय काम धंदा नाही काय? हा आता ह्या पार्वतीला काय झालं? हा अगं मी कशाला भांडणं लावली? ते काय झालं तुला? हा हे बघ माझ्या वगैरे तुला भांडायला कोण नसलं म्हणून काय आता मी सापडले का तुला? काय लावले भांडणं मी? हा हे बघ विमले, मला माहित आहे, मला सगळं कळालंय ते शांताबाईला तू माझं एकाचं दोन करून काय काय सांगते म्हणून, पण मी घाबरत नाही. पण हे बघ लक्षात ठेव, उद्या जर काय कमी जास्त माझ्या नवऱ्याला कळालं, नवऱ्याने जर काय सांगितलं ना, नवऱ्याने मला घराबाहेर काढलं का नाही, तर तुमच्या दोघीला बघून घेईन. हा मी सगळं ऐकलंय. मी दवाखान्यात गेली होती आणि मग आता समजा माझी डिलिव्हरी झाली होती. हा मला 20 वर्षापूर्वी डिलिव्हरी झाली होती माझी आणि शांताबाईची, आणि मी सिस्टरला बोलायला गेली होती. तुला कसं काय कळालं? हा माझा पाठला करते काय? माझ्यावर नजर ठेवू नये का? हा पोलीस केस करल, माझ्या नादी लागू नको, कळलं का? तुझ्या संसारात तुझ्या घरातलं बघत जा. नवरा दारू पितो त्याला सुधरायचं बघ, आमच्या घरातलं नको बघत जाऊ, कळलं का तुला? हे बघ पार्वती, असं काय सुद्धा नाहीये. तू उगाच काही माझ्यावर आरोप लावू नको बघ. आणि मला काय तुझ्यासोबत भांडायला अजिबात काम नाही, मला लय काम पडलंय. मी असं काय केलेलं नाहीये. हा मला मध्ये घेऊ नका. तुम्ही तुमच्या दोघी जावा बाई, ती शांताबाई आणि तू बघून घे. मी असं कुणाला शांताबाईला विचारवर जाऊन काय सांगितलंय का म्हणून सनी? हा अगं हे विमली किती खोटं बोलते ग, किती खोटं बोलते. मी सगळं ऐकलंय माहितीये का? तिथं शांताबाई रश्मी गेली होती का नाही, ती रश्मीच्या पुरीला गेली होती ना शांताबाई, ही घेऊन सनी भाऊजी गेलं होतं त्यावेळेस आहे ना, तू सांगितलंय त्या शांताबाईला सांगितलंय तो की तुमची पार्वती तिथे दवाखान्यात होती, सिस्टरला बोलत होती. मी सांगते ना, मला सगळं माहित आहे. अगं तू आहे ना, तुझा ते नवरा सुधरव आधी आणि मग नंतर माझ्याकडे बघ. ही शांताबाई कोण आहे? माझी जाऊ म्हणणारी आहे. आम्ही जावा बघून घेईन ना. तू शेजारी आहे, शांताबाईची मैत्रीण आहे, मला माहिती आहे, लय चांगली मैत्रीण आहे, पण एवढी चांगली बनवू नको. तुम्ही कधी दुश्मन बनचाल हे कळणार नाही तुम्हाला, कळलं का? आणि आमच्या वाटत जाऊ नको. आम्ही दोघे जावा बघून घेईन. हा तू अजिबात इथनं पुढं अजिबात, मला माहित आहे. हे बघ पार्वती, मी चालली बघ घरी, मला काय माहित नाही, मी काय सांगितलेलं नाहीये. आणि मला तुमच्या दोघीमध्ये काय ओढू नका, तुमची तुम्ही बघून घ्या, कळलं का? मला माझ्यासोबत तू बोलत पण जाऊ नको. मी येते का तुला बोलायला? मी माझी चालली होते ना रस्त्याने, तू कशाला अडवलं मला? नाही अशी भांडायला लागली. बोलायचं असेल तर चांगलं बोलत जा, नंतर असं भांडणं कुंटाचं असं मला बोलत जाऊ नको, कळलं का? ठीक आहे जा विमले, पण तू सामील आहे. मी तुझ्या नवऱ्याला सांगणार आहे, तुमच्या बायकोला आवर घाला जरा, स्वतःच्या संसारात जरा लक्ष द्यायला सांगा. दुसऱ्यांच्या घराकडे लय लक्ष आहे. आमच्या शांताबाईमध्ये माझ्यामध्ये जावामध्ये भांडणं लावते असं सांगते मी. तुझ्या नवऱ्याला सगळं सांगणार आहे, लक्षात ठेव. इथनं पुढे बघ, शांताबाईने जर मला काय बोलले, माझ्या जर नवऱ्याने जर काय सांगितलं ना, माझ्या नवऱ्याने जर काय कळलं ना, तर बघून घेईन मी. तुझ्या नवऱ्याला एकाचं दोन करून सांगेन. मग माझ्या नादी लागणं कोण आमच्या मध्ये पण नको बघ. पार्वती धमकी देते काय? मला धमकी द्यायची नाही. हा तू कशी वागते ती बघ, मी भाऊजींना सांगेल. आणि हा ठीक आहे, सांगितलं शांताबाईला सांगितलं. हा मी काय करायचंय तुला? मी बघितलं होतं, मी दवाखान्यात गेली होती का त्यावेळेस तू तिथे आली होती आणि त्या डॉक्टरला विचारत होती की 20 वर्षापूर्वी तुझी आणि शांताबाईची डिलिव्हरी झाली, तर त्या सिस्टरला ही सगळं शोधत होती. मी सगळं ऐकले आणि सांगितलं शांताबाई माझी मैत्रीण आहे. तुझी जरी जाव असेल का नाही तरी तू किती चांगली, तिला अक्षरशः आहे ना माहित आहे. शांताबाई माझी मैत्रीण आहे, ती चांगली मैत्रीण आहे. मी सांगितलं शांताबाईला. आणि तू अजून कुठं शांताबाईविषयी कारस्थान सांगते, किती काय करते ना, ही सगळं शांताबाईला सांगणार आहे. काय करशील? नवऱ्याला सांगशील का माझ्या? जा सांग जा. मी काय खोटं वागत नाही, खरं वागते. कुणाला धमकी देतीस ग तू? जा ग बघून घेईन. हा धमकी देत नाही, करून दाखवती. हिचा मुर्दा बसवला ह्या. हा नाही हिला गरजच नाही ना. 20 वर्षापूर्वीचं माझं आणि माझ्या जावाचं बघितलं माझे, मी बघून घेईन ना. हिला कशाला पाटला करायची काय गरज आहे शांताबाईला सांगायची? हा मला असं वाटतं विमलीला कळालंय बरं का तिथं, की बाबा ती रश्मी म्हणणारी माझी पुरगी नाही, जमीन गेलेली ही. आणि शांताबाईच्या नवऱ्याला जर कळालं का नाही की रश्मी त्यांचीच पुरगी, तर माझी जमीन चांगली भारी मधली जमीन गेली बाई. आणि जमीन घेतल्यानंतर नाही अशी कशी मी जमीन देणार? मी नाही देणार जमीन. माझ्या नवऱ्याला जर कळलं तर चालेल. म्हणून एवढे 20 वर्ष झालं आम्ही त्याला खात पाणी टाकून किती चांगली जमीन केली आहे. आणि आता तू येते काय आयत्या पेटेवर रेगुड्या वरायला? नाही बाई, असं नाही होऊन देणार मी. असं होऊनच देणार नाही. जमीन माघारी देणारच नाही. कळलं तर कळलं. पण सिस्टरनी सांगितलं तर मला त्या सिस्टरला आहे ना भेटून सनी करावं लागेल. मुर्दा बसवला त्या सिस्टरचा, ती पण पैसे मागते या. मग काय म्हणताय माझ्या बहिणींना आणि भावांनो? अहो एवढे दिवस मी व्हिडिओ नाही टाकत. तुम्हाला शांताबाईची आठवण येते का नाही? अहो काय सांगू, मला तर तुमची लय आठवण येते. पण तुम्हाला माहिती आहे का मी व्हिडिओ का नाही टाकत म्हणून? माफ करा बरं का, तुमच्या शांताबाईला माफ करा. मी व्हिडिओ कशामुळे नाही टाकत हे तुम्हाला सांगायचंच राहून गेलं बरं का. पण आता सांगते कशामुळे नाही टाकत म्हणून. पण आता पण व्हिडिओ टाकते तर लय गडबडीत टाकते बरं का. अहो माझ्या बहिणींना आणि भावांनो, अचानकच ठरलं आमचं तिरुपती बालाजीला जायचं. मग तिकडे का नाही आम्ही का नाही असे 30-40 लोक आलोय बघा तिरुपती बालाजीला. म्हणून का नाही तुम्हाला सांगायचं राहिलं बरं का. तेवढं माफ करा बरं का शांताबाईला, तुम्ही माफ करा. आता शांताबाई का नाही 8 दिवस काही व्हिडिओ टाकू शकत नाही असं राहून गेलं बघा. पण आता का नाही मी सध्या कुठून व्हिडिओ बनवते माहिती का तुम्हाला? तिरुपती बालाजी ना, तिथूनच व्हिडिओ बनवते मी. म्हणलं आता कसं आहे, सगळीकडून आम्ही आता 2-4 दिवस झाला फिरतोय, दर्शन घेतलं तिरुपती बालाजीचं आपल्या. मग आता थोडंसं कसं रूम मध्ये थोडासा वेळ होता, म्हणलं चला म्हणलं माझी का नाही युट्यूब फॅमिली वाट बघत असतील, म्हणलं थोडंसं बनवा व्हिडिओ म्हणून व्हिडिओ बनवते. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं बरं का, क्षमा करा. आणि हो का आपलं 25 तारखे ते 26 तारखेपासून रेग्युलर व्हिडिओ येत जाईल.
पण आता थोडंसं का नाही कधी व्हिडिओ सोडेल कधी नाही सोडेल 25 तारखेपर्यंत म्हणजे किती 2-3 दिवसांनी मग तिथून आपलं रोज व्हिडिओ येत जाईल. हा क्षमा करा बरं का तेवढं. बरं माझ्या बहिणींना आणि भावांनो चला तर मग हा आता हे बघा आता कसं आहे 25-26 तारखेपासून आपलं व्हिडिओ तर येणारच राहणार. पण आता आम्ही तिरुपती बालाजीमध्ये आहे का नाही तर त्याच्या का नाही 1-2 क्लिप टाकते म्हणजे तुम्हाला विश्वास येईल. नाही तर तुम्ही म्हणसाल शांताबाई तुम्ही तर खोटंच बोलताय आम्हाला कसं काय माहित बरं तुम्ही खरंच गेलेत का नाही म्हणून. हा आणि हा तुमचं आहे ना तुम्हाला सुद्धा आहे ना मी तुमचं दर्शन माझे तुमच्यातर्फे मी पण आहे ना दर्शन करेल बालाजीला. बंटीची बाबा आलो आहे तुम्ही. हा अहो काय झालं आता आपण बालाजीला आहे ना तर आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगायचं राहून गेलं म्हणून जरा क्षमा मागत होती मी. हा बरं हे एक काम करतो मी रानात आलं का हातपाय तोंड धुवून घ्या जेवायला वाटते मग मी. हा ठीक आहे शांते वाट जेवायला सांगितलं का म्हणजे आपल्या मित्रांना सांगितलं का सगळ्यांना. बरं मी तुला म्हणणारच होतो की शांते आपली युट्यूब फॅमिली वाट बघत असेल तू कधी सांगणार त्यांना. बरं झालं सांगितलं मग चालेल मग हातपाय तोंड धुवून आलो मी वाट जेवायला मग जायचं परत राहणार जरा दाढी ही धरायचं ते थोडं घास भिजवायचं हे राहिलंय आणि थोडंसं काय झालं केळीला पाणी द्यायचंय ते पण हे करायचं जरा आवर मग जा आणतो ताट वाढून आण मी हातपाय तोंड धुवून घेतो. बरं ठीक आहे जावा तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या हे करा मग वाढते जेवायला मी. चला